ते देण्याआधी मी त्याची माझ्याकडे एक आठवण गोळा करून ठेवली. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल वाव विथ अश्विनी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे.
आता तुम्ही व्हिडिओ पाहिलीत, 8 वर्ष जुनी व्हिडिओ आहे ती. 2016 मध्ये मी माझ्या मास्टर्सच्या गाईड डॉक्टर पूजा सावंत यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मी ते ग्रीटिंग बनवलं होतं. येत्या मेच्या 15 तारखेला त्याला कंप्लीट 8 वर्ष होणार आहेत. 8 वर्षांपूर्वी मी माझ्या मास्टर्समध्ये ती व्हिडिओ केली. त्याच वेळेस ते मी ग्रीटिंग कार्ड सुद्धा बनवलं. आता तुम्ही म्हणाल त्यामध्ये तुझं फेसच नाहीये, तर कशावरून ती तूच बनवलीस? तर नाही, ती मीच बनवली. कॉलेजमध्ये जायचं, कॉलेजचं पूर्ण जे काही माझं शेड्यूल असेल ते करायचं. संध्याकाळी कॉलेजमधून आले की मग मी रात्री ते काम सुरू करायचे. पहाटे पहाटे सकाळी 7-8 पर्यंत वगैरे मी ते बनवायची. पुन्हा मी कॉलेजला जायचे आणि पुन्हा मी ते संध्याकाळी आल्यानंतर बनवायला सुरुवात करायची. तर कंप्लीट 3 रात्र मी न झोपता हे बनवलं. ते तुमच्या समोर आहे आज. त्यावेळेस ती व्हिडिओ कुठे टाकावी किंवा त्याचा मी काय वापर करेन, हे असे काही वेगळे माझ्या डोक्यात नव्हते. बस मी क्रेझी त्या ग्रीटिंग बद्दल होती, की माझ्या हातून हे ग्रीटिंग कार्ड तयार झालंय आणि मला ते आठवणीत माझ्या जपून ठेवायचंय. कारण मी ते कोणा दुसऱ्यासाठी बनवलंय आणि ते एकदा गेलं, की ते गेलं. आता ते पुन्हा माझ्याकडे येणार नाहीये. ते देण्याआधी मी त्याची माझ्याकडे एक आठवण गोळा करून ठेवलं. फक्त त्याची एक आठवण असावी म्हणून मी ती व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवली होती. माझ्या एका फ्रेंडला सांगितलेलं जेवढं क्लोज त्याला कॅप्चर करता येईल तेवढं कर. त्यावेळी 8 वर्षांपूर्वी माझ्याकडे जो मोबाईल होता अवेलेबल त्यामध्ये मी ती केली. क्लिअरिटी खूप नाहीये त्यामध्ये. त्यामध्ये लिहिलेली मेसेजेस खूप छान छान आहेत. त्या साऊथ इंडियन ब्राह्मण आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये मी इंग्लिश मेसेजेसचा जास्त वापर केलाय. खूप छान मेसेजेस आहेत ते सुद्धा. ते तुम्हाला आता कदाचित या व्हिडिओमध्ये वाचता आले नसतील तर मी ते सेपरेट एकदा वेगळी व्हिडिओ करून त्याच्यावर वाचून दाखवेन तुम्हाला ते मेसेजेस काय आहेत ते. आणि मी पण काही ते माझ्या स्वतःच्या डोक्याने किंवा आयडियाने वगैरे नाही, पण मी ते इकडून तिकडून शोधून केलेत. पण ज्यांची निवड केली ती फार छान केली असं मला वाटतं. तर तुम्हाला सुद्धा कुठल्या टीचरला किंवा तुमच्या कुठल्या जवळच्या शिक्षकांना वगैरे तुम्हाला पाठवायचं असतील ते मेसेजेस, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेन. जंगलामध्ये जशा काही प्रजाती झाडांच्या, वनस्पती, प्राणी, अभयारण्यातील काही पक्षी यांच्या जाती प्रजाती नष्ट होत चालल्यात. संरक्षणाचं काम जोरदार चालू आहे. आपण कळत नकळत त्याचा एक हिस्सा आहोत.